गुड मॉर्निंग बच्चा. गुड मॉर्निंग. मग आज काय स्पेशल बनवलंय? आज पनीरची भाजी करते. वाव, ऐकूनच भूक लागली. तू जे काही बनवतेस ना ते आपोआप टेस्टी बनतं. हो का? झालं मस्का लावून? अगं खरं बोलतोय मी. बरं ठीक आहे. मग मला यामागचं सिक्रेट सांग. त्यामागचं सिक्रेट असं आहे की तू जे काही बनवतेस त्यात तुझं प्रेम मिसळलेलं असतं. कायद्याप्रमाणे दोघे वेगळे झाले. राहतं घर त्यांनी विकायला काढलं. एजंटच्या थ्रू तिच्याच वडिलांनी ते घर विकत घेतलं. या बसा. मी माझ्या मुलीला ओळखतो, तसं मी तुम्हालाही ओळखतो. सगळे निर्णय भावनेच्या भरात करत आहात. पुन्हा एकदा भावनेच्या भरात एकत्र यावं वाटलं तर हे घ्या घराची किल्ली. कधी वेळ भेटला तर येऊन बसत जावा. भरलेल्या घरापेक्षा रिकामं घर आपल्याशी जास्त बोलतं. भावनांपेक्षा विचार ठाम असतात. विचारांवर ठाम झालात तर घेतलेल्या निर्णयावर पश्चाताप होणार नाही. तुम्ही तुमचा निर्णय घेतलात तर माझी किल्ली मला परत द्या, नाहीतर माझ्या मुलीला घेऊन जावा. कविता, कविता. हो आले. अगं लवकर ये, उशीर होतोय. थँक्यू. आणि हो, आज थोडा लवकर ये. लवकर का? पुन्हा विसरला. सांगितलं होतं ना आज आई बाबा येणार म्हणून. आई बाबा आज येणार होते? अगं आठवतंय, मस्करी केली. येईन लवकर. चल बाय. कविता, काय करतेस ग? गुलाबाचं झाड लावतो. का? हे झाड आपल्या प्रेमाचं प्रतीक असेल. ते कसं? जोपर्यंत आपण एकमेकांवर प्रेम करत राहू तोपर्यंत हे झाड वाढतं.
तू पण तुम्ही इथे काय करताय? काही नाही, पण तू अचानक इथे. मी ते गुलाबाचं रोप न्यायला आले. थोड्या वेळ थांब ना, आत्ताच पाणी घातलं.